मिळाव काय? तर स्वर्गीय मुंडे साहेबांचं, अनेक या जिल्ह्यातल्या महानुभावांचं एकच स्वप्न होतं की हा जिल्हा कायम दुष्काळातून बाहेर निघाला पाहिजे. हा जिल्हा कायम जो ऊसतोड मजुरांचा म्हणून ओळखला जातोय, या जिल्ह्याची ओळख आम्हाला पुसून टाकायची आहे. आज ज्या दुष्काळाच्या येणाऱ्या झळा आपल्याला आजपासून बसतायत, भलेही वरून पाडला नाही तरी समुद्रातून आणावं लागलं तर या जिल्ह्यात आणावं लागल. हे गोदावरीचं तुटीचं खोर आहे, 162 टीएमसी तुटीचं आहे. आणि हो दादा, हे जर मिळवायचं असेल 1,10,000 कोटीचा योजना आहे. ही योजना राज्य सरकारने तयार केली आहे, आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यासाठी हा विजय, ही येणारी निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मंत्रीपदही मिळेल, याच्या अगोदरही मिळत गेलंय, आताही आहे, पुढेही राहील. पण माझ्या बीड जिल्ह्याचा मागासले पण कधी जाईल, कुणाच्या हातून जाईल? आता ती वेळ आली आहे. आपल्या सगळ्याच्या परिश्रमातून आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त करून आपण ह्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो, एवढी ताकद आज आपल्यात आहे. खरी गोष्ट आहे त्याची. 3 गोष्टी आहेत. तुला ऐकायचंय ना, मी परत तुझ्या घरी येऊन भाषण करतो, पण जरा वेळ दम काढ. हेच रिपीट करतो, दम काढ. आवाज येत नाही मला माहिती आहे. आपण अनेक सभागृह बघितले, पण महायुतीला खऱ्या अर्थानं आशीर्वादाची गरज होती, म्हणून आशीर्वाद निवडला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.